नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी, हिंदी, इंग्लिश, मराठी व सेमी माध्यम, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या सर्व विषयांची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 4 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, का ते लिहा. 2 पैकी कोणतेही एक 2 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, खालील वाक्य वाचून त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. 3 गुणांसाठी. आता हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, रिक्त स्थानों की पूर्ति करो. 3 अंकों के लिए यह प्रश्न. प्रश्न पहले में से ब प्रश्न, किसने किससे कहा. 2 अंक. प्रश्न दूसरा अ, एक वाक्य में प्रश्नों के उत्तर लिखो. 4 अंकों के लिए 4 प्रश्नों के उत्तर आपको लिखने हैं. प्रश्न दूसरे में से आ प्रश्न, कोष्टक में दिए गए शब्दों का उचित प्रयोग कर प्रत्यय लगाओ. 3 अंकों के लिए है यह प्रश्न. प्रश्न तीसरा, निम्नलिखित कारकों का अपने वाक्यों में उचित प्रयोग करो. 3 अंकों के लिए. Subject English. Question number 1 A. Answer the following questions. 4 marks. Question 1 मधील B question 2 marks साठी आहे. Write 4 names of traditional snacks of Maharashtra. Question number 2. Read the following statements. Tick them ones that are news and put a cross mark against those that are not news. Question number 2 5 marks साठी आहे. Question number 3 4 marks साठी आहे. Find the opposites of the following. Question number 4 complete the following. 2 marks साठी आहे. मराठी माध्यम गणित या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, खालील समीकरणे सोडवा. 4 गुणांसाठी.
प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पहिल्या अंकाचे दुसऱ्या अंकाशी असलेले गुणोत्तर सांगा 2 गुणांसाठी. प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 2 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, खालील प्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. जर 20 मीटर कापड 3600 रुपयांना मिळते तर 16 मीटर कापड कितीला मिळेल? उत्तर आहे 16 मीटर कापडाची किंमत 2880 रुपये आहे. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, खालील टक्केवारी अपूर्णांकात लिहा 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. व्हिडिओला घाई होत असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर आधारित आपण स्वतंत्र व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा. सेमी माध्यम मॅथमॅटिक्स क्वेश्चन पेपर. प्रश्न पहिला ए, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी आहे. प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे. प्रश्न पहिल्यातील सी प्रश्न, फिल इन द ब्लँक 2 मार्क्ससाठी आहे. प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, सॉल्व द फॉलोइंग 3 मार्क्ससाठी आहे. प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न 4 मार्क्ससाठी आहे. मराठी माध्यम सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, जोड्या लावा 3 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा 2 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, दिलेल्या शब्दातून वेगळा शब्द ओळखा 1 गुणासाठी. प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, कारणे लिहा 2 गुणांसाठी. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. आता सेमी माध्यम सायन्स या विषयाची क्वेश्चन पेपर. क्वेश्चन 1A, फिल इन द ब्लँक्स 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील ए क्वेश्चन, एक्सप्लेन इन युअर 1 वर्ड्स 4 मार्क्ससाठी आहे.
क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, 3 मार्क्ससाठी आहे. आता समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, जोड्या लावा. 3 गुणांसाठी. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न दुसरा हा 4 गुणांसाठी आहे. 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या सर्व विषयांच्या द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासल्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.